शिवानी पांढरे कलाधिपती या बाप्पा विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। कलाकारांना त्यांच्या बाप्पांच्या त्यांच्या आवडीच्या मंडळात आपण या शो मध्ये घेऊन जातो आणि आज आपल्या सोबत असाच कूल गंभीर भूमिका साकारतो मात्र अशा खऱ्या आयुष्यात एकदम कूल असलेला अभिनेता आहे सौरभ गोखले, ज्याचं लहानपण पेठांमध्येच गेलंय। गणपती त्याच्या घरचा दारचा सगळा सारखा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याच परिसरात आज आपण फिरणार आहोत आणि त्याच्या आवडीच्या बाप्पाजवळ देखील जाणार आहोत। सौरभ, स्वागत आहे तुझं। कुठे जाणार आहोत, कुठल्या आवडीचं मंडळ आहे तुझं? महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आत्ता आपण आहोत पुण्यात बाजीराव रोडवर आणि या बाजीराव रस्त्यावर माझं लहानपण गेलं। आत्ता माझ्या मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसत असेल साधारण, तिथे माझं घर होतं, म्हणजे आमचा तिथे वाडा होता। माझ्या जन्माच्या आधी 81 सालापर्यंत तिथे वाडा होता। तो नंतर रोड वाइंडिंगमध्ये वाडा पडला, त्या जागी आता जी बिल्डिंग दिसते ती आली आणि माझ्या 8th स्टँडर्डपर्यंत मी इथे राहत होतो। खाली माझ्या आईचा दवाखाना होता, त्यामुळे माझं सगळं बालपण या परिसरात गेलंय। आम्ही कलावंत नावाचं पथक जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिल्या वर्षी आम्हाला कळत नव्हतं की आता मिरवणुका मिळवणं आणि हा सगळा झोन आमच्यासाठी खूप नवीन होता। आणि त्यावेळेला आम्हाला तांबडी जोगेश्वरी मंडळांनी आमची पहिली मिरवणूक दिली होती आणि मानाच्या गणपतींसमोर वादन करण्याची संधी ही इतक्या सहजासहजी कोणाला मिळत नाही आणि आम्हाला ती संधी त्यांनी दिली। आम्ही 2 वर्ष त्यांच्याबरोबर वादनही केलं तेव्हा, त्यामुळे मला ते मंडळ, तिथली लोक, तिथला गणपती बाप्पा हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप जवळच आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललोय। सो आपण चाललोय सौरभ सोबत तांबडी जोगेश्वरी म्हणजेच मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ। हेच मंडळ का निवडलं हे तर आहेच, पण आठवणी वगैरे काय होत्या? आठवणी तर सांगेन, पण पहिल्यांदा मला वाटतं तिलाही प्रश्न पडला होता आणि माझ्या आईलाही प्रश्न पडला होता की सकाळी सकाळी मी गणपतीला चाललोय आणि मी ह्या कपड्यात का चाललोय। तर माझा सगळ्यात सिंपल त्याच्यासाठी उत्तर हे आहे, अतिशय घरचा बाप्पा वाटतो आणि जसं आपण आपल्या घरच्या मंदिरात येऊन नमस्कार करतो घरातल्याच कपड्यात असतो, त्यामुळे मला असं कुठे संकोच वाटत नाही इथे येताना, कधीही मी जाता येता, कारण लहानपणापासूनची ती सवय आहे शाळेत येताना, त्यामुळे त्या बाबतीत कुठलाही संकोच नाही। सो मला ज्या कपड्यात कम्फर्टेबल वाटतं त्या कपड्यांमध्ये मला तो ऍक्सेप्ट करणार हे मला माहिती आहे। सो त्यामुळे मी या अटायरमध्ये आहे। तुझा प्रश्न? कूल सौरभचा कूल बाप्पा। येस, कूल सौरभचा कूल बाप्पा असं म्हणायला हरकत नाही। आठवणी तर खूप आहेत, कारण मी म्हटलं तसं की शाळेत येताना इथनं जिथे पुढे गेल्यानंतर आमच्या नुमोवी शाळेचं बॅकगेट येतं, त्यामुळे बरेच वेळेला तिथनं आत जाणं, तिथनं बाहेर येणं, जाताना आपण या मंदिरावरनं न चुकता जातो आणि ती एक सवय आहे, ती एक म्हणजे ते काही कोणाला शिकवायला लागत नाही, आपल्या नकळत हात जोडले जातात, नकळत पावलं इकडे वळतात, त्यामुळे ती सवय लहानपणापासून आहे। त्यामुळे मला ही जागा खूप जवळची वाटते, त्याचं कारण ते आहे। एखादी अशी आठवण आहे का याच बाप्पासोबतची, मी हात जोडला आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे? अशा खूप आहेत, म्हणजे तसं पाहिलं तर अभिनय क्षेत्रात येण्याचा मनापासून विचार असा कधी की खूप विचार करून त्या क्षेत्राकडे वळलो असं कधी नव्हतं, पण आवड नाटकाची आणि या गोष्टींची, अभिनयाची खूप लहानपणापासून होती। शाळेमध्येच ती जोपासली गेली, शाळेमध्येच त्याला जितकं मिळावं तितकं प्रोत्साहन मिळालं आणि कुठेतरी जेव्हा मी माझं जॉब आणि या गोष्टी क्विट करून या क्षेत्राकडे वळायचा निर्णय घेतला तेव्हा नकळत पावलं इकडे वळली होती की एकदा दर्शन घेऊया आणि की हा निर्णय मी घेतलाय त्याला सपोर्ट करता आला मला, त्याच्यातनं खरंच जर मला त्यात गती असेल तर मला हवं ते पाठबळ मिळावं। सो मला वाटतं कुठेतरी ती इच्छा पूर्ण झाली, कुठेतरी मला अजूनही ते जाणवतं कनेक्शन। जेव्हा समोर उभा राहतो, एखादी गोष्ट मागतो, तेव्हा कदाचित असं नसतं की
ती लगेच पूर्ण होईल, पण ती कधी ना कधी पूर्ण होते हे नक्की असतं, जेव्हा त्याची वेळ येते. श्रद्धास्थान म्हटलं ते हे. हो हो हो, अगदीच निश्चित. तर गणपती या सगळ्या मंडळातनं एक कार्यकर्ता जसा घडतो तसे अभिनेते घडतात. कारण आपल्या पुण्यात असं आहे की हलते देखावे आहेत. कुठे काय असा देखावा वगैरे सादर केला आहे किंवा करिअरची सुरुवातच गणपती मंडळापासून वगैरे असं काही केलं? तसं नाही केलेलं, पण गणेशोत्सवामध्ये होणारे नाटकाचे कार्यक्रम बरेच केलेत. पुणे फेस्टिवल केले जे पुण्यात, आणि एकेकाळी तर ते खूप फेमस होतं. आता तरी त्या मानाने त्याचा चर्चा थोडीशी कमी झाली आहे, पण त्याच्यातनं अनेक अभिनेते, अनेक अभिनेत्री आणि बऱ्याच फील्डमधली लोकं पुढे आलेत. सो गणेशोत्सवाशी निगडीत हे सगळं असल्यामुळे गणपती बाप्पासमोर परफॉर्म करण्यासारखंच ते आहे. त्यामुळे ते ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन अगदी लहानपणापासून आहे. गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय आता. म्हणजे हा सगळा परिसर आपण बघितला तर इथे धामधूम तेव्हाच्या काळात वेगळी असायची. आता DJ आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी, ज्या स्वरूपच बदललंय अख्खं. तेव्हाचा गणेशोत्सव कसा होता, तो पवित्र होता, हा पवित्र होता, हा विषय जर आपण बाजूला ठेवला तर तेव्हाचा काय फरक जाणवतो दोन्ही याच्यात? एक म्हणजे पावित्र्य तर तसंच असतं, त्याच्याबद्दल लोकांच्या भावना, लोकांची त्याबद्दलची श्रद्धा ही कमी झालेली नाही, ती उलट वाढलीच आहे. सोशल मीडियामुळे मला वाटतं ते खूप जास्त वाढलं आणि खूप जास्त लांबपर्यंत पोचलंय. म्हणजे एकेकाळी कदाचित असं होत असेल की आत्ता तुम्हाला जी गर्दी बघायला मिळते त्याच्या कदाचित 1/4 गर्दी कदाचित इथे तुम्हाला रेग्युलर बघायला मिळाली असती, पण सोशल मीडियामुळे असेल आणि इतर गोष्टींमुळे असेल, कम्युनिकेशन डिव्हायसेस किंवा वाहनं प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे बाहेरच्या लोकांचं गणेशोत्सव बघायला येणं हे प्रचंड प्रमाणात वाढलंय. आणि कुठेतरी ना आता व्यवसायाला पूरक असे हे उत्सव असल्यामुळे त्या बाबतीतले व्यवसाय खूप मोठे मोठे व्हायला लागलेत आणि त्याच्यात पैसा आता खूप जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागला आहे. त्यामुळे कुठेतरी त्याचं थोडंसं ना जास्त व्यावसायिकीकरण होण्याकडे आता कल निर्माण व्हायला लागला आहे. आणि काही वेळेला असंही कदाचित पाहायला मिळू शकतं. आता ह्यांना अशा मंडळांना, आता तांबडी जोगेश्वरी मंडळाला 132 वर्षांचा इतिहास आहे. कसबा गणपतीचं तसंच आहे. सो मानाचे पहिले 5 गणपती. पण आता जी नवीन मंडळं येतात तिथे कदाचित हाही एक थॉट असू शकतो की व्यवसायाच्या दृष्टीने आपण एक मंडळ सुरू करू आणि त्याला तसं एस्टॅब्लिश करू. सो तसं त्या पद्धतीने स्वरूप बदलत चाललंय. कारण माझ्या लहानपणी मला कधीच आठवत नाही की मला गर्दीचा भाग, इतकी गर्दी, रेटारेट गर्दी असेल आणि पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत कदाचित मिरवणुकीमध्ये थोडीशी गर्दी आम्हाला बघायला मिळायची आणि तो उत्साह बघायला मिळायचा. पण तू म्हणलीस तसं की आता DJ आणि या गोष्टींचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. पण थँक्स टू कसबा गणपती, जोगेश्वरी मंडळ यांनी पूर्वीची परंपरा जपतच तो गणेशोत्सव चालू ठेवलाय. आजही जर मागे बघितलं तुम्ही तर पालखीतनंच बाप्पाचं आगमनही होतं आणि विसर्जनही होतं. त्यामुळे कुठेतरी त्या परंपरा आपल्या लोकांनी विसरू नयेत आणि त्या परंपरा लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक मंडळाकडनं खूप तेवढे प्रयत्न केले जातात. यानंतर आपण आता जाणार आहोत ABP माझाच्या न्यूजरूम मध्ये. याच न्यूजरूम मध्ये बाप्पाची आरती करण्यासाठी दुर्गा मालिकेतले कलाकार पोहोचले आहेत. सहभागी होऊयात. कलर्स मराठीवरच्या दुर्गा मालिकेतील कलाकार आज आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांच्याही हस्ते आज आमच्या ABP माझाच्या बाप्पाची आरती झाली आहे. रुमानी आणि अंबर दोघांचे खूप खूप स्वागत. कसं आहे, काय भावना आहेत? खूप छान वाटलं. त्यानिमित्ताने इतक्या वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात, कल्चर्स बघायला मिळतात. खूप छान वाटतं. सर्वप्रथम आम्हाला इथे बोलून आरती करायची संधी दिली त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मला वाईब आवडली इकडची. आरती करताना वगैरे सगळं छान चाललं होतं, सगळे आरती म्हणत होते आणि एक चांगली वाईब होती. त्यामुळं बरं वाटलं, मला प्रसन्न वाटलं. ॲक्च्युली गणपती म्हटल्यावरती आपल्या खूप साऱ्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. लहानपणापासून गणपती बाप्पा, मोठं झाल्यावरती त्या वेगळ्या भावना, वेगळ्या वाईब्स असतात आपल्या. तुझ्या काय आठवणी आहेत काही? मला आठवतं आहे की खूप आधी माझ्या जन्माच्या आधी घरी बाप्पा बसायचा आमच्या. पण मी लहान होते तेव्हा बंद केले होते. ते आजीचे काहीतरी 21 वर्ष पूर्ण झाली होती वगैरे. आणि मग सिनियर KGमध्ये असताना मी बघायचे की प्रत्येकाच्या घरी गणपती होतात आणि ते मला फोमो व्हायला लागला. मग मी आई बाबांकडे गेले आणि म्हटलं की मला पण गणपती हवा असं म्हणून. मग सगळेच जण हट्ट करतात गणपती. करेक्ट. त्यामुळे मग बाला हट्ट
पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही पहिल्यांदा गणपती आणला आणि मग आता मुलीसाठी करायचं तर मग तिच्या आवडीने मूर्ती सिलेक्ट करू वगैरे सगळं. तशी एवढी मोठी साधारण कृष्णावतारातली जो सगळा कालियामर्दनाचा जो किस्सा आहे तर त्या अवतारामधला गणपती बालगणेश अशी ती मूर्ती होती. फार सुंदर होती पण ती खूप जड होती आणि आमच्याकडे जागाही खूप लिमिटेड होती. तेव्हापासून हे आत्ता आपण करतोय पण नेक्स्ट टाईमपासून जरा छोटी मूर्ती घेऊयात असं सांगण्यात आलं. तू देखील म्हणालास तुझ्या घरी 1.5 दिवसांचा बाप्पा येतो. तुझ्या काय आठवणी आहेत? किती वर्षांपासून बाप्पा तुझ्या घरी? मी माझ्या जन्माच्या आधीपासून आम्ही घरी गणपती बसवतो आणि आठवणी म्हणजे 2 दिवस आधीपासून सगळं प्रिपरेशन चालू असतं. सगळी भावंडं माझी येतात आणि सगळे एकत्र आम्ही डेकोरेशनपासून सगळं करतो. माझा एक मित्र जो गेली 8 वर्ष पुण्यात आहे त्याला घरी जाता येत नाही त्यामुळं तो इथे असतो. मग तो गेली 8 वर्ष आमच्याबरोबर येतो. तो डेकोरेशन करायला वगैरे मदत करतो. सो असं एक सागर संगीत प्रोग्राम असतो 3 दिवसांचं गणपती विसर्जन होईपर्यंत आणि हे असं चालत आलं आहे. म्हणजे खूप जो जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून हे सगळं चालत आलं आहे. सो त्या आठवणी आहेत माझ्या. तुम्ही दोघंही इथे आलात, आमच्या बाप्पाची आरती केलीत, आमच्यासोबत एवढा छान वेळ घालवला. खूप खूप दोघांचे आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.